जय महाराष्ट्र पब्लिक, मी सूरज खारे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द सुरेश व्लॉग्स। तर फायनली खूप टाईमनंतर आपला फर्स्ट व्लॉग लॉन्च होणार आहे। ह्या व्लॉगमध्ये आपण चाललो आहे मुंबई दर्शनला विथ माय बेटर हाफ वैष्णवी। ओके, तर ठीक आहे, भेटूया तुम्हाला डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियावरती। शिर्डीला जाणारी पाययात्रा बघू शकता आपण। इकडे बायपासला थांबलो आपण सध्या। आता आम्ही बायपासला कल्याण भिवंडी रोडला आम्ही बसचा वेट करत थांबलेलो आहे। ओके, देअर वी गो, आली आपली बस। चला तर रेडी होऊया मुंबई दर्शनसाठी। आणि हे आहे आपली बस। लेट्स सेट गो। 2 hours later. ओके, तर आता आपण आलो आहे भाऊच्या धक्क्याच्या साईटवरती। इकडे बघू शकता तो व्हिजिटसाठी आलेला आहे भाऊच्या धक्क्यासाठी। तर बघू शकता आपल्यासोबत आपली पब्लिकसुद्धा आहे भरपूर। आपला जो फर्स्ट स्पॉट होता भाऊचा धक्का तो आपण कंप्लीट केलेला आहे। तर आपण आता आलो आहे आपल्या सेकंड स्पॉटवरती जो की आहे गेटवे ऑफ इंडिया। तर हे बघू शकता, हे आपला गेटवे ऑफ इंडिया आहे। इकडे अशा प्रकारे काही फोटोग्राफर्स असतात जे की तुमचे फोटो काढून 10 मिनिटात तुम्हाला देतात। इथे पण बघू शकता तुम्ही, इकडे पण आहे, इथे काही फोटोग्राफर्स आहेत आणि हे काही 50 रुपये चार्ज करतात एका फोटोसाठी आणि इन्स्टंट तुम्हाला ते फोटोग्राफ देऊन टाकतात। स्पॉट म्हणजे हा गेटवे ऑफ इंडिया आहे आणि ताज हॉटेल। मित्रांनो, जसे की आपला हा फर्स्ट व्लॉग आहे, काही मिस्टेक्स असतील किंवा काही सजेशन्स असतील ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका। अच्छा, हॅलो गाईज, सध्या आता आपण आहोत गेटवे ऑफ इंडियावरती। हे बघा, तुम्ही बघू शकताय आणि त्याच्याच लेफ्ट साईडला ताज हॉटेल आहे आणि हे आता जस्ट नवीन कन्सेप्ट झालेलं नवीन ताज हॉटेल आहे। हे तुम्हाला यायचं असेल तर इथे येऊ शकता आणि एक चहा 650 रुपयाचा तुम्ही पिऊ शकता। मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस। जर तुम्हाला मुंबईला येत आहे आणि बोट रायडिंग जर तुम्ही करत नाहीत तर तुमचा मुंबईला येऊन उपयोग नाही असं मला तरी वाटतं। तर आलात तर एकदा तरी नक्कीच बोटमध्ये बसा। जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रायडिंग्स वेगवेगळ्या बोट्समध्ये करायच्या असतील तर तुम्ही गेटवे ऑफ इंडियाला येऊ शकता। इथे वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस आहेत, फ्रॉम 170 to 100,000 मोर दॅन धिस। तुम्हाला रेट्स बघायला भेटतील, जशी तुमची राईड असेल तसे तुमचे रेट असतील। तर प्लीज या, एकदा नक्की भेट द्या आणि बोट रायडिंग नक्की करा। या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ये बड़ी अच्छी बात कही आप। हॅलो गाईज, आता आपण आलेलो आहोत गिरगाव चौपाटीवरती। आय नो हा टाईम नाही आहे चौपाटीला येण्याचा, पण आमची थोडीशी बस खराब झाली त्याच्यामुळं आम्हाला हा पॉईंट कव्हर करावा लागला आणि आम्हाला टाईम लिमिट नाही आहे बिकॉज जेव्हा बस ठीक होईल तेव्हाच आता आम्ही जाऊ शकू। चला तर मग ॲटलिस्ट आता उन्हात आलो आहे तर गार पाण्यात जायलाच पाहिजे, ॲटलिस्ट पाय तरी धुवून आलंच पाहिजे, त्याशिवाय छान वाटणारही नाही आणि उन्हाची कमी थोडीशी होणारही नाही।
तर आता आपण खायला घेतली आहे भेलपुरी. कसं आहे टेस्ट? ओके, तर तुम्ही हे ट्राय करू शकता भेलपुरी. मस्त टेस्ट आहे. चला, चौपाटीचं आपलं व्हिजिट झालेली आहे. नेक्स्ट स्टॉप असणार आहे आपला हँगिंग गार्डन. ओके. हॅलो, आता आपण आलेलो आहोत कमला नेहरू पार्क. आपलं नेक्स्ट लोकेशन जे आहे ते आहे कमला नेहरू पार्क. आपण इथं आलेलो आहोत आणि आपण बघताय जसं की आपल्याला बघायला मिळेल जो आपण लहानपणीपासून ऐकत आलो आहोत बूट हाऊस, तो आपण बघतोय समोर आता सध्या. आणि त्याच्यानंतर आपण गार्डन पण बघू शकतो. आणि इकडे समोर तो आहे ना, तो जुहू चौपाटीचा व्ह्यू, गिरगाव चौपाटीचा व्ह्यू आहे. आणि इथून गेल्यावर तर एकदम मस्त व्ह्यू बघायला भेटतो. जेवढा आपण खालून म्हणजे डोळ्यांमध्ये टिपू शकत नाही ते आपण इथं उभा राहून पूर्ण समुद्र प्लस बिल्डिंगचा नजारा पूर्ण आपण बघू शकतो. तर मित्रांनो, आपण आता बूट हाऊस बघितलं. बूट हाऊसचा जस्ट ऑपोजिट आहे हा हँगिंग गार्डन. हँगिंग गार्डनमध्ये बघू शकता तुम्ही असं खूप छान असे फ्लावर्स वगैरे भेटतील तुम्हाला. मग छान दिलेले आहेत असे प्लांट्सला असं ॲनिमल्सचे शेप दिलेले आहेत तुम्ही बघू शकता. इथे एक आहे, इकडे डिअरचा शेप दिलेला आहे. शेप दिले आहे. आय थिंक हे प्लेस आपल्याला नाईटला विजिट करायला खूप छान आहे. नाईट म्हणजे थोडंसं इव्हिनिंग टाईमला म्हणजे कसं मुलं थोडंसं खेळू वगैरे शकतात आणि थोडे म्हणजे बसण्यासाठी वगैरे छान आहे. तर मित्रांनो, हा जो आता कॉम्प्लेक्स बघताय तुम्ही, हा आहे मुकेश अंबानी सर यांचा बंगलो. नाव आहे अँटेलिया. ओके, तर सायन्स सेंटरमध्ये सर्वात पहिलं आपलं असणार आहे सायन्स ओडिसी शो. बघू शकता मित्रांनो, पर हेड इकडे लागतात फक्त 130 रुपये. पण मित्रांनो, आपण इकडे आता 3D शोसाठी पण एक तिकीट घेतलेलं आहे. पर हेड इथे 30 रुपये लागतात यासाठी. समुद्री किनारे जहाँ 1000 से अधिक जन्महीन समुद्र तट है, लेकिन इनमें तैराकी करना बुद्धिमानी नहीं होगी. सायन्स सेंटरमधला फर्स्ट स्पॉट कॅलिडोस्कोप. अरे बापरे, किती सारे. हे सगळे जो आहेत तुम्हाला माहीत नव्हते, समोरला दाखवलं. आणि जसं माझं नाव आहे सगळंच हे हा नंबर आहे. आणि आम्ही एवढे सगळेजण आज आलो आहे सायन्स सेंटर. म्युझिकलचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत इकडे खूप सारे. पियानो आहे आणि मग या साईडला बासुरी पण आहे. इकडे डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स आहेत म्युझिकलचे. हा आहे आपला फर्स्ट फ्लोअर आहे हा नेहरू सायन्स सेंटरचा. आता आलो आहे सेकंड फ्लोअरवरती आपल्या सायन्स सेंटरचं. इकडे बघू शकता खूप प्रकारचे मशिनरीज ठेवलेले आहेत. हे व्हर्च्युअल रिअलिटी फिश टँक आहे. इथे बघू शकता हे व्हर्च्युअल रिअलिटी आहे सर्व. जब हिट छे तू पहाड़ी बाटोमा छम छमा पायल घुंघरू बजन ग्यार फुटमा लाल ग्यार कंगना हाथ में चूड़ी छन हरा. हिरो सिद्धिविनायक दर्शनला आलो आहे आता आपण. हे बघू शकता हे मंदिर. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही म्हणून आतलं व्हिडिओ काढता आला नाही आपल्याला. इथलं परिसर बघू शकता. इकडे महाप्रसादचा लाडू आहे. इकडे काही काउंटर्स आहेत आणि इकडे देवासाठी काही आहार आहेत. खूप सुंदर आहार आहेत इकडे, ते बघू शकता तुम्ही. प्रसाद पण आहे इकडे. हे बघा, इकडे टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण लाईव्ह गणपती बाप्पांना बघू शकतोय. तर आता आपण आहोत बँड्रा वर्ली सिटी. समोर आहे आपली पूर्ण मुंबई सिटी. आणि हा स्लम एरिया जो दिसतोय तो आहे कोळीवाडा. इथं प्रभुदेवाचा मूवी ABCDची शूटिंग झालेली होती.
चला मित्रांनो, आपल्या या ट्रिपचा एंड आपण इथेच करत आहोत. चॅनलला आणखीन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आणि आपल्या आणखीन खूप सारे नवीन नवीन व्हिडिओज येणार आहेत. तर प्लीज गाईज स्टे ट्यून्ड.